ला सुरुवात होते. चौथ्या मानकोली ए आणि सचिन स्पोर्ट पूर्ण हे दोन संघ आमने सामने आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ प्रथम फलंदाजीसाठी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. जगदीश आणि किशोर ही सलामीची जोडी, नेहमीची सलामीची जोडी. जगदीश नक्कीच मागच्या दोन सिरीजचा जर विचार केला तर वैयक्तिक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जगदीश याने 2 वेळा 22 धावा या कुठून काढलेल्या आहेत. मात्र तशीच काहीशी फलंदाजी करावी लागेल. मात्र चौथ्या मानकोली ए संघासमोर पहिल्या षटकात आव्हान असेल ते जगदीशचं. मिस्टर परफेक्ट प्रमोद भोईर गोलंदाजीची सुरुवात करेल चौथ्या मानकोली ए संघाकडून. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. प्रमोद ओव्हर द विकेट. इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच अपील केला गेला होता. बघितलं मागे वळून बघितलं होतं प्रमोद भोईरने. मात्र पंच सहमत नाहीत. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने श्री गणेश होतोय सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा. सचिन स्पोर्ट पूर्ण आणि चौथ्या मानकोली ए या दोन संघांना आपण आमने सामने भेटताना पाहतोय. आजच्या दिवसातील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. यानंतर जय बजरंग कारिवली विरुद्ध छत्रपती शिवाजी वडुनगर या दोन संघांनी तयार राहायचं आहे. प्रमोद वन्स अगेन्स्ट ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण बघा कशा प्रकारे सजवलेले. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, फुल पॅक आपण पाहतो. ऑफ साईड आडव्या बॅटने खेळलेला चेंडू काटपेटच्या सहाऱ्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय सफाईदारपणे चेंडूला कव्हर केलेलं आहे, गॅदर केलेलं आहे यष्टीरक्षकाने. त्यानंतर 1 धाव मिळते. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं असतं कुठलेही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा घेण्याचा मनसुबा असतो फलंदाजांचा. प्रमोद ओव्हर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची. 3 अशी होईल धावसंख्या. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. खूप मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. हे 6वं पर्व आहे दमन चषकाचं. 5 पर्व या अगोदर झालेले कोविडमुळे नक्की 2 वर्ष दमन दौरा होऊ शकला नाही नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा. मात्र यावर्षी आपण पाहतोय यशस्वी दमन चषक दौरा आपण करत आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब यांच्या अनुपस्थित आपण हा दौरा करतोय. 3 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र फुलआउट लाईन चेंडू आडव्या बॅटने खेळला होता. नक्कीच कुठे ना कुठे फुटवर्कचा वापर केला नव्हता. कुठे ना कुठे चेंडू पडल्यानंतर स्प्लिट झाला होता ऑफ स्टंपला. वेस्टर्नच्या मागे चांगलं काम करतोय भोईर, प्रभाकर भोईर. इथे मात्र टो लागलेल्या बॅटची. यस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज किशोर होतोय या इथे बाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. चेंडू चांगला स्प्लिट केलेला आहे. आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलेला आहे प्रमोद भोईरने. आमची पूर्ण कमिटी जर बघितली तर उजव्या बाजूला रिलॅक्समध्ये हा सामना पाहत आहेत सन्माननीय अध्यक्ष, त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी दुपारच्या सत्रामध्ये. कारण अतिशय यशस्वी स्पर्धा या कमिटीच्या माध्यमातून प्रतिनिधीच्या माध्यमातून पार पडत आहे. 6वं पर्व दमन चषकाचं. खूप चढ उतार बघितले नवीन 40+ क्रिकेट संघटनेने. यस, जगदीश पाटील चौकार किंवा षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी यांच्यामार्फत. प्रमोद ओव्हर द विकेट. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे सचिन माली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस, मात्र सुजित धावबाद. या षटकामध्ये हा दुसरा फलंदाज बाद होताना. यस, पद्मनाथ ऑन क्रीज 9.
पहिलं षटक संपलेले ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावांचा जर आलेख बघितला तर खूप पडलेला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे फक्त आणि फक्त 4. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अंतिम सामना, अंतिम लढत पाहणार आहोत. खूप उत्साह असेल, खूप उत्स्फूर्तता असेल 27 तारखेला. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा वाढदिवस 27 तारखेला आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी खूप जल्लोष पाहणार आहोत. दूरदेशी जेव्हा तुम्ही वाढदिवस साजरा करताना त्या वाढदिवसामध्ये खूप जल्लोष, खूप उत्साह असतो आणि तोच उत्साह शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी आपण पाहाल. नक्कीच सर्व संघांच्या कर्णधारांचं, सर्व टीमच्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं ब्लेस, आशीर्वाद साहेबांना असतीलच, यात वादच नाही. मात्र काय तो दिवस असेल 27 नोव्हेंबरचा, कारण याच जागेवर आपण याची देही याची डोला हा वाढदिवसाचा सस्नेह सोहळा पाहू शकणार आहोत. अविनकडे गोलंदाजी सोपवलेले, क्षेत्ररक्षण फैलावलेले. बघूया शॉर्ट थर्डमॅन आहे. चला स्पीडअप करा. चौथा मानकोली ए संघ पहिल्या षटकासाठी आपण तब्बल 7 मिनिट खर्च घातलेले आहेत. वॉच आहे आमचा, नक्कीच पंचांचाही वॉच आहे, मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अविनकडे गोलंदाजी सोपवलेले. डीप पॉईंट आहे, डीप कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सचिन माली, त्यानंतर लॉंग ऑफ स्ट्राईक. इथे मात्र पहिला चेंडू शरीरापासून दूर केलेला आहे. फलंदाज पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळेल, धावा येवत कशा येवत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये धावा कशा येवत हे नक्कीच महत्त्वाचं असतं. इथे मात्र पद्मनाभ सज्ज होत आहे गोलंदाज अविनसाठी. अनुभव विरुद्ध अनुभव. इथे मात्र हलक्या हाताने फक्त पुश केलेल्या चेंडूला कव्हर पॉईंटकडे चेंडू सरसावतोय. 1 धाव मिळेल. जगदीश पाटील यांना बऱ्याच वेळा आपण खेळताना पाहिलं आहे, कधी अतिशय आक्रमक फलंदाजी करत असतात, कधी आपण पाहतोय की धीम्या गतीने फलंदाजी करत असतात. स्ट्राईक रोटेट करण्याचा त्यांचा जास्तीत जास्त मानस असतो. अविन क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, सज्ज होतोय, तयार होतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. इथे मात्र रूम बनवण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू खाली राहिला. बघा ही खेळपट्टी अशी आहे, मातीची खेळपट्टी असल्यामुळे, मातीची विकेट असल्यामुळे चेंडू कसा येईल, कधी उचलेल, कधी खाली राहील याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. आज कमाल केली ती सिद्धिविनायक अंजूर संघाने. 4 षटकामध्ये तब्बल 63 धावा केल्या होत्या या संघाने. खेळपट्टीचा जबरदस्त उपयोग करून घेतला होता, जबरदस्त फायदा करून घेतला होता फलंदाजांनी. इथे मात्र पॉइंट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. यस कालुराम यांच्याकडून आपण पाहतोय एक उत्कृष्ट झेल आणि खेळी संपुष्टात येते जगदीश पाटीलची. न्यू बॅट्समन हरेश नक्कीच खेळपट्टीवर जाणार आहे. ही जोडी अतिशय महत्त्वाची जोडी असेल, बिनीची जोडी असेल, कारण ह्या जोडीवर बराचसा खेळ निर्भर आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा. ब्लू स्टार आणि येलो लायन असं आपण म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण येलो जर्सीमध्ये आपण पाहतोय चौथा मानकोली ए संघाला, तर ब्लू जर्सीमध्ये आपण पाहतो, ब्लू स्काय जर्सीमध्ये पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला. काय जबरदस्त लढत. यानंतर तयार राहायचं आहे छत्रपती शिवाजी वडूनवकर विरुद्ध जय बजरंग कारिवली. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन. आपण टॉससाठी 4 षटकांच्या समाप्तीनंतर व्यासपीठासमोर यायचं आहे.
गणेश पाटील तसेच जोगेन दोन्ही संघाचे कर्णधार आपणास सूचना आहे. अविन पुन्हा एकदा सज्ज होतोय, तयार करतो आपल्याला गोलंदाजीसाठी. समोर हरेश, इथे मात्र काय जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ माय गॉड, ही चूक महाग पडू शकते. चौथा हिरो मानकोली ए संघाला चौकार येतोय. पंचांचा इशारा. या ठिकाणी 4 धावाने धावसंख्या पुढे सरकेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची. दुहेरी अंकामध्ये 10, 3 बाद 10. नाना स्पोर्ट टेमघर संघाने आज खूप छान लढत दिली जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध. मात्र बघा, विजयदादा चौधरी वेळेचं भान ठेवणं आवश्यक आहे. आपण वेळेवर पोहोचला नाहीत, 5 धावांची पॅनल्टी लागली आणि त्याच 5 धावांच्या पॅनल्टीने आपला घात केला. येस, सजा लागली. विजयदादा चौधरी सहमत आहेत. धावसंख्या झालेली 10. नेक्स्ट मॅच छत्रपती शिवाजी वडूनगर वर्सेस जय बजरंग कारिवली. अविन पुन्हा एकदा सज्ज होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार, वेळ अजिबात वाया घालवू नका प्लीज. हा, इथे मात्र शरीरावर आदळलेला आहे का चेंडू बघायचं. एक धाव तर पूर्ण केलेले. येस, पंचांचा इशारा येतोय. त्या दूरच्या एंडकडून आपण पाहतोय लेग बायचा. एक धाव पूर्ण होते. चौथा हिरो मानकोली संघ, प्लीज प्लीज विनंती असेल, आपण स्पीडअप करायचं आहे, खेळ स्पीडअप करायचं आहे. काल बघा 11:30ला पहिला चेंडू पडला. 10 राऊंड पूर्णपणे अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशात झाले होते. आज 10 वाजून 2 मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडला. आपल्याला 12 राऊंड आज खेळवायचे आहेत. इथे मात्र शॉर्ट चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल. येस, दिस इज अ ग्लोरियस 6 बाय पद्मनाभ. काय जबरदस्त ॲलिमेशन भेटलं होतं, काय जबरदस्त टायमिंग होतं. ताकद, टायमिंग, ॲलिमेशन सर्वांचा या ठिकाणी आपण पाहतोय मिलाप झाला होता. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावाने नक्कीच मनोबल वाढलं असेल पद्मनाभचं. या 6 धावाने सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचं मनोबल वाढलं असेल. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकते. दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 17. 2 षटकं संपलेले आहेत. 8.5च्या सरासरीने 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आज बंधारा मारुती काल्हेर संघाला 5 धावांची पॅनल्टी लागली. नाना स्पोर्ट टेमघर संघाला 5 धावांची पॅनल्टी लागली. उद्या येणाऱ्या सर्व संघांना एक सूचना करतोय की आपण वेळेवर हजर राहा. इथे कुठल्याच संघाची हयगय केली जात नाही आहे. जर तुम्ही वेळेवर पोहोचत नाहीत तर नक्की तुम्हाला 5 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. म्हणून उद्याच्या दिवसात जे सामने आहेत त्यामध्ये सर्व संघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण वेळेवर या ठिकाणी हजर राहा. चौथा हिरो मानकोली ए जॉली स्पोर्ट जॉली चेंडू. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू चौकार, लेग बाय, त्यानंतर षटकार. 17 धावा झालेले आहेत. नाही, इथे डिजिटल स्कोरिंग पण चालू आहे आणि मानकोलीवरनं सूर्याभाई यांच्याकडून चौथा हिरो मानकोली ए संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सूर्याबाई, खूप खूप आभार. कारण दूर भिवंडी ठाण्यावरनं आपण शुभेच्छा पाठवतायत आणि आपल्या शुभेच्छा तुमच्या संघापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे. सूर्याबाई, आपलं खूप खूप आभार. जय गावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू जय भिवदास पाटील यांच्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आलेल्या आहेत छत्रपती शिवाजी वडूनगर संघाला. थँक्यू जय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नंदू माळी यांना पाचारण केलेलं आहे गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? यस. आणि अशा प्रकारे बाद होतोय हरेश.
नंतर राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अगदी गुडलक स्पॉटचा चेंडू होता, थोडीशी हॉप वाली दिली होती, आमंत्रित केलं होतं मोठा फटका मारण्यासाठी आणि ते आमंत्रण स्वीकारलं होतं. फटक्यामध्ये ताकद कमी होती, टायमिंग व्यवस्थित होतं, मात्र ताकद कुठे ना कुठे कमी पडली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाही आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज हरेच्या रूपाने पाहत होतं सचिन स्पोर्ट पुन्हा संघाचा. 4 बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. न्यू बॅट्समॅन बजरंग पाटील. बजरंग पाटील आपण बघितलं नवीन 40+ क्रिकेटमध्ये सचिन स्पोर्ट पुन्हा संघासाठी कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो हा फलंदाज. मग ती सलामी असो, वन डाऊन असो, त्यानंतर मिडल ऑर्डर असो की टेलेंडर असो, कुठल्याही क्रमांकावर हा फलंदाज फलंदाजी करू शकतो. समोरे बॅटिंगला पद्मनाभ, एक षटकार खेचला आहे पद्मनाभने. समोर गोलंदाज नंदुमाली. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर नंदुमालीचा कॉन्फिडन्स वाढला असेल. कॉन्फिडंटली बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या मोठी करायची असेल, धावसंख्या वाढवायची असेल तर. इथे मात्र पाहतोय आपण कुठे ना कुठे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच वाईटचा इशारा करतायत, अवांतर धाव मिळते, धावसंख्येमध्ये भर पडते. सूर्यकांत मोरे सर नक्कीच एक अनुभवी पंच आहेत. वारंवार आमची त्यांच्याशी चर्चा होते आणि क्रिकेटचे बरेचसे नियम ते आम्हाला सांगत असतात. खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. नंदुमाली वन्स अगेन लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र पुल केलेला आहे, पॉवरफुल आहे का? अविन याच्या मार्फत एक उत्कृष्ट झेल घेतला जातोय आणि पद्मनाभ याची खेळी मात्र संपुष्टात येते. निराश मनाने पद्मनाभला पॅव्हलियनकडे जावं लागेल, कारण बघा हवेच्या विरुद्ध दिशेने हा फटका मारला होता. कुठे ना कुठे हवेचा परिणाम या फटक्यामध्ये झालेला आहे. मात्र पद्मनाभ बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे 18 लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ पॅव्हलियनमध्ये पोहोचलेला आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा. कुठे ना कुठे सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला आवश्यकता आहे स्कोअर आपला 35 ते 40 पर्यंत पोहोचवण्याची. आणि चौथा रोमांकुली ए संघाच्या बाजूने विचार केला तर त्यांचा मानस असेल की 30 म्हणजे 30च्या आतमध्ये सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला रोखावं. तर चांगली गोलंदाजी आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाकडे. नंदुमाली लेफ्ट आर्म. ते मात्र येणार ए जे यष्टीरक्षक खूप प्रयत्न केला होता यष्टीरक्षकाने. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आणि त्याच वेगाने दुसरी धावी. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बघा बजरंग पाटील, मी म्हटलं होतं की पहिल्या क्रमांकापासून ते टेलेंडर पर्यंत हा फलंदाज फलंदाजीसाठी येऊ शकतोय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघितली. एखाद्या रेग्युलर खेळाडूला लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 5 बाद 20 अशी धावसंख्या झालेली सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची. वेल नंदू, इथे मात्र फुल टॉस आहे, खेळून काढलेल्या लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतो, डेंजर एंडला होता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. मात्र 2 धाव पूर्ण. बघा टाळ्यांचा आवाज जो आहे तो रनिंग बिटवीन द विकेटसाठी. दोन्ही फलंदाज काय चित्याच्या चपळाईने आपण पाहतोय धावा 2 पूर्ण करताना. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 22. कधी काली असं होतं की एका षटकामध्ये जगदीश पाटील यांनी 22 धावा केल्या होत्या. मात्र इथे कुठे ना कुठे आपण पाहतोय की तिसरं षटक मार्गस्थ असताना सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या 22 धावा धावफलकावर लागत आहेत. मात्र पूर्ण श्रेय द्यावं लागेलच चौथा रोमांकुली ए संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 बॉन्स चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातो, फील्ड केला जातोय. मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 24-24. 6वं पर्व मित्रांनो आपण पाहत आहेत दमन चषकाचं. आणि या 6व्या पर्वामध्ये एक जबरदस्त लढत सचिन स्पोर्ट पूर्णा विरुद्ध चौथा हिरो मानकोली ए. यानंतर एक पारंपरिक लढत आपण पाहणार आहोत, जय बजरंग कारिवली वर्सेस छत्रपती शिवाजी वडूनवगर.
इथे शपल क्रॉस झाला होता. फलंदाज पंच वाईटचा इशारा करतायत, कारण लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. टेक्निकल टीमने खूप कमाल केलेली आहे. ओम फोटो, अनिलजी केनी, संजय गुळवी आणि त्यांची पूर्ण टीम, भारत पाटील कॅमेरामॅन, ऋषी भोईर कॅमेरामॅन, खूप मेहनत केलेली आहे ही स्पर्धा नीट अँड क्लीन करण्यासाठी. इथे मात्र पाहतो आपण ब्लॉकआउटमध्ये चेंडू. या इथे फलंदाज होतोय बाद. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा आणखी एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये. तर 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांचा मी तर म्हणेन युद्धविराम झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 8.33च्या सरासरीने 25. राकेश खेळपट्टीवर जात आहे. शेवटचं षटक बघा, हाणामारीचं षटक असेल, स्लॉग षटक असेल, या षटकामध्ये नक्कीच काही चांगले फटके पाहायला मिळत आहेत का पाहूया सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडे, की या षटकामध्ये चौथ्यावर मानकोली ए संघाकडून एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी टाकतोय. बघूया गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते. प्रेक्षकांनी तसेच खेळाडूंनी भरपेट जेवण केलेलं आहे. नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेची स्पर्धा म्हटली की त्यामध्ये दुपारच्या जेवणाची उत्तम सोय ही नेहमीच केली जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म नक्कीच म्हटलं जातं आहे. प्रमोद दादा म्हणजे पम्या दादा यांच्या मार्फत आपण हे रुचकर जेवण जेवत आहेत. कालिकामाता कालिकामाता खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू किशोर पाटील यांच्याकडून खास करून क्लासमेट अविन माली यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद किशोर पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. इथे मात्र आपण पाहतोय की डॉट चेंडू जातोय. त्याचप्रमाणे जाणता राजा खारबाव कालिकामाता खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू नितीन चौधरी यांच्याकडून खास करून अविन माळी, क्लासमेट अविन माळी यास हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नितीन चौधरी. प्रभाकर ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट सॉरी. इथे मात्र चेंडू गुडले स्पॉटवर पडल्यानंतर किंचितसा उसळला होता, बॅकफुटला गेला होता फलंदाज. पूल करण्याच्या नादात मात्र पूर्णपणे चकतोय. बाकीचं काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोखपणे बजावताना. आतापर्यंत 4 चेंडू प्रभाकरने टाकलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा या दिलेल्या आहेत. 2 धावाने धावसंख्या आपण पाहतोय 27वर आहे. शेवटचं षटक खूप चांगलं षटक टाकत आहे. सातत्य, कन्सिस्टन्सी राखलेली आहे. टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. इथे मात्र चेंडूला पाठवलेला आहे थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 31. बजरंग पाटील यांच्या बॅटमधून हा आपण चौकार बघितला. बजरंग पाटील 2 2 2 2 4 8 आणि 4 12 धावांवर खेळत आहे. हरेशने 4 धावा केल्या. आज पद्मनाभने 7 धावा केल्या.
पूर्णपणे सफल झाला होता. नंतर 4 षटकं संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 6 बाद 31 आणि 32 धावांचा लक्ष्य, 32 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये चौथा मानकोली ए संघासाठी. तर टॉसकडे आपण जाऊया. घनश्यामजी भोईर आपण कळवायचं आहे. घनश्यामजी भोईर नेक्स्ट मॅचबद्दल कळवायचं आहे. येस थांबतोय आपण. ये आवाज को क्या हुआ है? जा नहीं रहे यूट्यूब में, टीवी में जा नहीं रहे. नहीं ना ये नहीं हाँ. अरे यूट्यूब में नहीं, टीवी में लाइव में नहीं जा रहे. हेलो. चला फिल्डिंग लावायचे आहे. सचिन स्पोर्ट पुन्हा सांगा प्लीज. मिटकर प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जगदीश पाटील प्लीज सहकार्य करा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 राऊंडसाठी आहे ना जाम टाइम पण झाला. पहिले 3 राऊंड किती फास्ट झाले. माईक चालू. दरम्यान वडूनगर गावचे व्यावसायिक कबड्डीपटू संदीप पाटील उर्फ ताट्या यांच्याकडून छत्रपती शिवाजी वडूनगर संघाला ॲडव्हान्स शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटना दमन चषक 2021साठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संदीप पाटील उर्फ ताट्या, आपलं खूप खूप स्वागत आहे, आभार आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर लागलेले आहेत 31-32 धावांचं लक्ष्य. आणि पुढील 4 षटकांसाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय माझे सहकारी साथी समालोचक व्हाईस ऑफ मानकोली, माझे उपसरपंच, नक्कीच क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम, चौथा मानकोली बी संघामध्ये नेहमीच महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे, कालम केणी सर. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम येथून मित्रांनो आपण पाहतात भिवंडी तालुका न्यू 40+ संघटना आयोजित दमन दौरा चषक 2021-22 आणि सलामीड जोडी खेळपट्टीवर प्रमोद भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकवर कालीराम माली. बंद्रे मारुती काल्हेर
आणि छत्रपती शिवाजी वडुणवकर. कुठली लढत असेल घनश्यामजी भोईर? कारिवली आणि नवघर. बघा, जय बजरंग कारिवली आणि छत्रपती शिवाजी वडुणवकर दोन्ही संघामध्ये नाणेफेक उडवली जाईल. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी गोलंदाज तयार. दीपक क्रॉस द लाईन फटका खेळलेत. पाहूया मिड विकेटवरून चेंडू डीप मिड विकेटवर उचलला जातोय. 2 धावेंनी स्वतःचा आणि संघाच्या खात्यावर सुरुवात झालेली आहे. 44 मानकुली ए. 24 चेंडूमध्ये 32 धावा. 8च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत 44 मानकुली ए संघाला. तर चला दोन्ही संघाचे संघनायक घ्या. मोबाईल कर. पहिला गडी बाद झालेल्या धावबाच्या स्वरूपात संघाचे उपकर्णधार कालीराम माली मात्र आल्या पावली माघारी आलेले आहेत. तानाजी भोईर जातील. 1-3. एक बाद 3. 32 धावांचं लक्ष आणि प्रमोद भोईर हे सलामीला आलेले आहेत. नवीन फलंदाज येत आहेत तानाजी भोईर. 24 चेंडू 32 धावा. दीपक म्हात्रे बॉलिंग मार्कवर. सचिन स्पॉट पूर्ण. संघाचे तब्बल 6 फलंदाज बाद केले होते 31 धावसंख्येवर. निश्चितच मी 44 मानकुले संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेन. खास करून प्रमोद भोईर, अविन माली, नंदू माले आणि प्रभाकर भोईर यांनी चांगली गोलंदाजी. गेम थोडंसं स्पीडअप करा. बघा वेळ कमी आहे मित्रांनो. या सामन्यासाठी देखील आपण अधिक वेळ घेत आहे. दीपक म्हात्रे, प्रमोद भोईर यांच्यासाठी हा चेंडू होता आणि चांगले क्षेत्ररक्षण होते. जगदीश पाटील यांच्याकडून धावेल फक्त 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यावर. 32 धावांचं लक्ष दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कारण की पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ आहेत. आजच्या दुसऱ्या दिवसातून दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत. सचिन स्पॉट पूर्ण आणि 44 मानकुली ए. गणेशदादा केनी यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. तानाजी भोईर यांनी ऑनसाईडला फटका मारलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5 धावा. प्रमोद भोईर यांना अध्यक्ष साहेबांनी बक्षीस लावलेले आहे. बघा सलग 2 चेंडूवर आपण 2 षटकार मारता तर आपल्याला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांनी प्रमोद भोईर यांच्यासाठी बक्षीस लावले. आणि इथे पाहूया आता फलंदाज आपल्या घरामध्ये मला वाटते सुरक्षित. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा जे झालं आकलं होतं, रचली होती शतरंशी विरसना, त्यामध्ये देखील ते सफल झाल्यानंतर प्रमोद भोईर यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय वेगाने खेळपट्टीवर पळून 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 6. 8च्या सरासरीनं धावा बनवायचे. येणारे 24 चेंडूमध्ये 32. आतापर्यंत धावा बनल्या आहेत त्या 6. चेंडू टाकून झाल्यात 5. म्हणजे आज शेवटचा चेंडू शेष असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. यानंतर पुढील सामन्याचं देखील नाणेफेक झालेली आहे. जय बजरंग कारिवली
आणि छत्रपती शिवाजी वडुणवघर. दीपक म्हात्रे, आणि ते निर्धाव चेंडू जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तानाजी भोईर यांचा. चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक हेमंत मिटकर यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 1-6 म्हणजे 2 धावीनी कुठेतरी मानकुली हे संघ इथे कमी पडलेले आहे. 8च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आणि प्रमोद भोईर जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत निश्चितच सामन्याचं जे इक्वेशन आहे हा चांगला जाणून असेल. प्रमोद भोईर आपल्या संघाला किती चेंडूमध्ये किती धावा बनवायच्या आहेत हे मात्र त्याच्या डोक्यामध्ये स्कोअर कंप्लीट सेट असेल. पाहूया. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघ दमन चषकाचा हा पहिला सामना खेळत आहेत. दोन्ही मोठे संघ आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि चौठाईरवा मानकुली ए अशी मैदानामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हरीश येतोय. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा. बघा पूर्ण संघ वेळ कमी घ्या प्लीज. या सामन्यासाठी अधिक वेळ घेतला जातोय. खरोखर सकाळपासूनचा आपण आजच्या दिवसातला हा 5वा सामना फक्त खेळतोय आणि अजूनही या सामन्यातील 3 षटकं बाकी आहेत. आपल्याला आज एकूण 12 सामने पूर्णपणे खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण वेळ जास्त घेऊ नका प्लीज मित्रांनो. महादेवजी चौधरी माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा ज्यांचं क्रिकेटवर अपार प्रेम आणि ज्यांनी या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद महादेवजी चौधरी. दमन चषक 2021-22 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज हरीश. चला प्लीज गेम थोडासा स्पीडअप करा. हरीश टू प्रमोद. पहिला चेंडू हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. पाहूया. 1 धाव पूर्ण आणि ते 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 8 धावा. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. अनिल गुरुनाथ केनी, होम फोटो लाईव्ह आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. त्यामध्ये संजय गुलवे असतील, भारत पाटील, ऋषी भोईर आणि रुपेश गुलवी या संपूर्ण टेक्निकल टीमचं देखील मी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रमोद भोईर पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला खेळून काढतायत आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील तानाजी भोईर. धावसंख्या झाली ती 9. प्रमोद भोईर मात्र सामन्याचं गणित एकदम बरोबर मनामध्ये सेट करून आहेत. चांगला खेळाडू आहे. निश्चितच चांगली रणनीती. पाहूया गणित केनी यांचा संघ पहिल्याच सामन्यावर किती चेंडूमध्ये विजय संपादन करतोय की या उलट सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे गोलंदाज अविन येतोय. नऊ धावा, 2 गडी बाद. प्रमोद भोईर अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि चांगली फलंदाजी करतायत. 8 धावसंख्येवर आतापर्यंत खेळतायत. 5 चेंडूमध्ये 6 चेंडू घेतलेले आहेत. विसेपमध्ये बॉलर टू ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा फटका खेळलेत. मिसफील्ड आणि चेंडू सीमापार चौकार. अतिशय चांगला फटका आपण बघितला प्रमोद भोईर यांच्या बॅटमधून. चौकार आणि धावसंख्या वाढून झालेली ती 13.
13 धावा. प्रमोद भोईर यांची फलंदाजी चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 12 या धावसंख्येवर खेळतात. तानाजी भोईर यांच्या बॅटमधून एक धाव आली. कालीराम माली 0 धावसंख्येवर आल्या पावली माघारी गेले आणि नॉन स्ट्राईकला एक संघातील महत्त्वाचे खेळाडू आविन माली नॉन स्ट्राईकवर आलेले आहेत. 8च्या सरासरीनं 32 धावा करायचे आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि संघाच्या फलकावर धावा आहेत ते 13. इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू जज करण्यामध्ये अपयशी ठरतोय हरीश. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावा येवोत कसे येवोत. चौटाईर व मानकुले हे संघासाठी एक एक धाव ही फार महत्वाची आहे. धावसंख्या 14 या आकड्यावर पोहोचलेली आहे. अविन माली पाहूया गोलंदाजीमध्ये 12 धावा देत 1 विकेट घेतला होता. इथे मात्र फलंदाजी कशा प्रकारे होईल यानंतर आपण लगेच पुढील सामना पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी वडुनगर आणि जय बजरंग कारिवली. रिवासचा आयटम पहिल्या चेंडूवर अविन यांनी मन बनवलं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नव्हता. जिकडे वारा तिकडे मारा असं जणू काही अविन याच्या मनामध्ये सेट होतं मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नव्हता. धावसंख्या झाली ती 15 आणि शेवटचा चेंडू या षटकातील शेष असावा. 15 धावा. हरेश त्यांना क्रॉस करतोय ओव्हर द विकेट. प्रमोद भोईर यांच्यासाठी हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलेले फक्त एकच धाव येईल. धावसंख्या झालेली 16 म्हणजे जी धावांची धावगती जी राखायची होती ती मात्र राखलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 आणि या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10. 12 मध्ये 16 बनवल्यात आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. निश्चितच 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा चौटाईर व मानकुले हे संघानं बनवलेले आहेत. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतात. भिवंडी तालुका न्यू 40+ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दानशूर दात्याने आम्हाला सहकार्य केलेले आहे निश्चितच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे श्री जगदीश पाटील पूर्णा याचकडून स्वर्गीय सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सदानंद शेठ पाटील पिंपळनेर याचकडून. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज श्री दीपक म्हात्रे काल्लेर याचकडून चषक व रोख रक्कम. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज श्री रमेशजी तरे व धर्मेंद्र तांगडी याचकडून आकर्षित चषक. त्यानंतर स्पर्धेतील मालिकावीर LED TV हे बक्षीस दिले जाईल आणि हे बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे विजय शेठ चौधरी नानास्पोर्ट टेमघर संघाचे सर्वेसर्वा. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल स्वर्गीय हरिभक्त पारायण शकुंतला हरिचंद्र चिकणे याचकडून त्यांचे चिरंजीव आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर याचकडून आम्हाला आकर्षित चषक इथं स्पॉन्सर केलेले. त्यानंतर स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज जो ठरेल त्या संघाला योगेश म्हात्रे नाना यांच्याकडून एक आकर्षित चषक इथं स्पॉन्सर केले. त्यानंतर या सामन्यामध्ये सामनावीर आपण जे ट्रॉफी पाहतोय ते भरत देवलीकर याचकडून आम्हाला स्पॉन्सर झाले. अशा सर्व दानशूर दात्यांचं मी आपल्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडू 16 धावा. निश्चितच स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि खास करून दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. पाहूया लॉंग लेग आणि शॉर्ट फाईन लेगकडे हा फटका खेळले होते प्रमोद भोईर. चांगले क्षेत्ररक्षण धाव होईल 1. धावसंख्या झालेली 17 आणि मालोडीवरून दीनानाथ चौधरी यांनी या स्पर्धेसाठी खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दीनानाथ चौधरी. दमन दौरा 2021-22 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
पाहूया अविन माली याचा फटका फसला आणि इथे चांगला झेल. बघा जे जालं आखलं होतं त्या जाल्यामध्ये मात्र अडकवलेल्या अविन याला. गोलंदाज पद्मानाथ यांनी मात्र एक चांगला विकेट इथं मिळवलेली आहे आपल्या संघासाठी. अविन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. सतरा या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. आणि पाहूया अविन याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज जातोय नंदू माली. दहा चेंडू आणि 15 धावांचं अजून एक इक्वेशन आहे. पाहूया प्रमोद भुईर 10 चेंडू 15 धावा. वेल कमी घ्या बघा, अधिक वेल घेऊ नका प्लीज. फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मी विनंती करेन. चौटाईरवा मानकुली हे आपण येणाऱ्या नवीन फलंदाजाला देखील तयारीत ठेवायचं आहे. आणि खास करून सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने देखील जास्त अधिक वेल घेऊ नका. गोलंदाज तयार पद्मनाथ. राऊंड द विकेट. प्रमोद भोईर याच्यासाठी फुलटॉस चेंडू होता. प्रमोद भोईर यांनी एकेरी दुहेरी धावेनी धावफलक मात्र हलता ठेवलेले आहे. आणि धावसंख्या झाली ती 18 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या 14. 9 चेंडू 14 धावा. यानंतर पुढील सामन्याचं नाणेफेक झालेले आहे. जय बजरंग कारिवली आणि छत्रपती शिवाजी वडुनवघर. वडुनवघर संघ पहिला सामना खेळेल तर या उलट जय बजरंग कारिवली संघ आजच्या दिवसातील तिसरा सामना खेळेल. खरोखरच मी जोगेन बाबा यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की संघटनेच्या मान्यतेनुसार त्यांनी प्रत्येक सामन्याला होकार देखील दिलेले. सलग 3 सामने आजच्या दिवसातून ते खेळणार आहेत आणि ते सामने देखील 4-4 षटकांचे. नंदू याच्यासाठी पायांची हालचाल मात्र पायाला मिळाली नाही. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि मी पद्मनाथ याचं कौतुक करेन. एक चांगला चेंडू डावखुऱ्या फलंदाज नंदू माली याच्यासाठी त्यांनी टाकलेले आहे. फक्त 2 धावा दिली आहेत 4 चेंडूमध्ये पद्मनाथ यांनी. आता मात्र चेंडू समोर खेळलेत. एकच धाव. एकनी धावसंख्या वाढून झालेली ती 19 धावा. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा अतिशय महत्वाचा चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. पद्मनाथ समोर फलंदाज आहेत प्रमोद भोईर. 7-13 आणि ते हा चेंडू स्वेर पंच सूर्यकांत मोरे सरांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल अव्यंतर धावेने संघाच्या फलकावर बदल पाहायला मिळेल तो 3 बाद 20. 7-12चं इक्वेशन आलेले आणि प्रत्येकाला हवाहवासं वाटणारा 7-12 दोन्ही संघांमधून पाहूया कुठला संघ 7-12वर आपलं नाव करतोय. 7-12 फुलटॉस चेंडू होता. आडवे बॅटनं खेळलेच चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज नंदू माली बाद झालेले. आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायच्यात 11. बघा 2 षटकामध्ये धावा होत्या 15. 16 धावा होत्या आणि 16 धावा बनवायच्या होत्या. त्यामधून 11 धावा या राखून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पद्मनाथ यांनी फक्त 5 धावा खर्च केलेत. काय षटक हातरलेले आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये मात्र जिवंत ठेवले असं म्हणायला हरकत नाहीये. 6 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन गावदेवी पूर्ण संघाकडून गोलंदाज जगदीश पाटील. राकेश येतोय. निश्चितच राकेश
11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये फलंदाज प्रभाकर. 6-11. निश्चितच प्रमोद भुईर. पाहूया कशा प्रकारे फिनिशर ठरतायत की मात्र सचिन सोड पूर्ण संघ या सामन्यावर आपलं नाव कोरतोय. येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राकेश. वेळ कमी घ्या मित्रांनो प्लीज. आम्ही बऱ्याचशा सूचना या दिलेल्या आहेत दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू स्वेर असेल. पंच निश्चितच प्रसाद राजाध्यक्ष आमच्याकडे खून करतायत. 6 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा बाकी आहेत. म्हणजे चौथ्या मानकुले संघाच्या फलकावर धावा लागले ते 4 बाद 22. गोलंदाज तयार. ते मात्र मोठा फटका खेळले. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि अप्रतिम झेल. प्रमोद भुईर याची खेळी समाप्त. जगदीश पाटील मला वाटतं झेल खाली होते आणि आता सचिन माली आणि प्रभाकर यांना मात्र या 10 धावा काढावे लागतील. चेंडू असतील 5. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 10 धावा. राकेश. पाहूया प्रभाकर आणि सचिन ही एक बिनीची जोडी असेल. चौथ्या मानकुली हे संघासाठी. चला वेळ कमी घ्या. बघा लगेच आपण सामना सुरू करा. स्पीडअप करा प्लीज. निश्चितच बघा 1 तासापेक्षा जास्त वेळ आपण या सामन्यासाठी घेतलेली आहे. लक्ष असू द्या. जगदीश पाटील कालपासून या स्पर्धेच्या सामन्यांकडे पाहत आहेत. स्वतः देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. गणेश दादा केनी देखील आहेत. इथे मात्र फटका जातो मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाईड शॉट. प्रभाकर यांनी मात्र राकेश याच्या चेंडूवर प्रति हल्ला चढवलेला आहे आणि आता फक्त आणि फक्त धावा 4. चेंडू असतील 4. म्हणजे षटकारांनी सामना आपल्या बाजूने झुकवले असं म्हणायला हरकत नाहीये. प्रभाकर या फलंदाजानं अतिशय चांगला फटका. जसा चेंडू होता तशाच दिशेला मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहे. या येणारे 4 चेंडू आणि 4 धावा. थोडेसं चिंतेचं वातावरण हे सचिन सोड पूर्ण संघाच्या खेळाडूमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू 4 धावा. राकेश. इथे मात्र चेंडू जातोय पॉइंट क्षेत्राकडे. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3-2. 3-2चं इक्वेशन आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 30 धावा झालेली आहेत. 3 चेंडू आणि 2 धावीची आवश्यकता. चौथ्या मानकुली ए संघाला. निश्चितच कालच्या पहिल्या दिवसातून चौथ्या मानकुली बी संघ आणि मार्कंडे कारिवली हे 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत. आजच्या दुसऱ्या दिवसातून कुठले 2 संघ ते मात्र अजून एक मोठा फटका आणि विजयी षटकार प्रभाकर भुईरेच्या बॅटमधून. अभिनंदन. चौथ्या मानकुली ये हाडला का सचिन स्पोर्ट पूर्ण. अभिनंदन गणेश दादा.